नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, इराण विरुद्ध पुकारलेल्या युद्धामध्ये अमेरिकेचे किमान 25 अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याची माहिती पेंटागॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. मात्र हा आकडा त्याहीपेक्षा मोठी असण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते. आणि मुख्य म्हणजे ही किंमत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कशी चुकवणार हा एक मोठा प्रश्न आहे. फेब्रुवारीच्या अखेरीच्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्टेस हे 29 एप्रिल रोजी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या काँग्रेसला सामोरे गेले. त्यांच्यासह जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष म्हणजेच संयुक्त सैन्यदल प्रमुख जनरल डॅग केन यांनी काँग्रेसच्या कनिष्ठ सभागृहाच्या आर्म सर्व्हिसेस कमिटीनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. प्रश्नोत्तराचे दीर्घकाळ चाललेलं हे वादळी सत्र ठरलं. विशेष म्हणजे हेक्टेस हे अमेरिकेसमोरील सर्वात मोठं आव्हान इराणी लष्कराचं नसून देशांतर्गत राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य आणि काही रिपब्लिकन पक्षाचे सदस्य यांचा बेजबाबदारपणा आणि पराभववादी दृष्टिकोन हेच प्रमुख अडथळे असल्याचा दावा केला. थोडक्यात इराण विरोधातील युद्धामध्ये आपलं किंवा प्रशासनाचं काहीही चुकलेलं नाही यावरती हेक्टेस ठाम राहिले. इराण विरोधातील युद्धामध्ये अमेरिकेला नेमका किती खर्च आला याबाबत अजूनही स्पष्ट माहिती दिली गेलेली नाही. अमेरिकेचे किमान 25 अब्ज डॉलरचं नुकसान झाल्याची माहिती पेंटागॉनकडनं दिली गेली आहे. परंतु आर्म सर्व्हिसेस कमिटीचे सदस्य असलेले आणि हेक्टेस यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे रॉ खन्ना यांच्या मते 25 अब्ज डॉलरचा हा आकडा खरा नाही. इराण विरोधातील युद्ध काहीच दिवसात संपेल असा आत्मविश्वास असलेल्या ट्रम्प प्रशासनानं काँग्रेस सदस्यांना पहिल्या 2 दिवसात 5.6 अब्ज डॉलरचा दारुगोळा वापरल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पहिल्या 6 दिवसात युद्धाचा किमान खर्च हा 11 अब्ज डॉलरपर्यंत गेल्याचाही ट्रम्प प्रशासनाचा अंदाज आहे. नंतर मात्र व्हाईट हाऊसनं युद्धासाठी नेमका किती खर्च आला ते जाहीर करण्यासच नकार दिला. 2 स्वतंत्र अभ्यास गटांच्या मते हा आकडा 28 ते 35 अब्ज डॉलरपर्यंतचा असू शकतो. युद्ध सुरू करण्यापूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागासाठीची तरतूद काँग्रेसनं मंजुरी दिलेल्या 838 अब्ज डॉलरवरनं वाढवून ती 1.5 लाख कोटी डॉलरपर्यंत करण्याची मागणी केली. युद्ध सुरू झाल्यानंतर व्हाईट हाऊसनं काँग्रेसकडे आणखीन 200 अब्ज डॉलर तरतुदीला मंजुरी देण्याचीही मागणी केली. पेंटागॉननं दिलेला 25 अब्ज डॉलरचा हा आकडा खरा मानला तरी त्यामध्ये अमेरिकेचे अन्य कोणत्याही योजनांसाठीचे निधी देता आले असते ते पाहिलं तर हे नुकसान किती खोलवर झाले याचा अंदाज येईल. नासाचं वार्षिक अंदाजपत्रक हे 25 अब्ज डॉलर इतकं आहे. अमेरिकेचे 7 ऑक्टोबरनंतर इस्रायलला साधारण इतक्याच रकमेची लष्करी मदतही केली आहे. विविध कल्याणकारी योजनांसाठी असलेली US एड बरखास्त होण्यापूर्वी या संस्थेनं साधारणपणे इतकाच खर्च केला होता. त्याशिवाय 25 अब्ज डॉलर खर्चून अमेरिकी जनतेच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ओबामा केअर योजनेच्या अनुदानाचा विस्तार करता आला असता. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना पश्चिम आशियातील अमेरिकेच्या तळांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक अमेरिकी अधिकारी आणि युद्ध परिस्थितीची कल्पना असलेल्या व्यक्तींच्या मते इराणनं अलीकडेच केलेल्या हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील अमेरिकी तळ हे संरक्षण उपकरणांच्या मोठ्या नुकसानासह नष्ट झालेत. हे नुकसान सुरुवातीला सांगण्यात आलं होतं त्याहीपेक्षा कितीतरी अधिक असल्याची माहिती सध्या समोर येते. काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या तळांच्या दुरुस्तीसाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च पुन्हा येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं क्षेपणास्त्राचा प्रचंड वापर आणि प्रचंड पैसा अमेरिकेचा खर्च झालेला आहे, जो कदाचित अमेरिकेच्या सर्वसामान्य नागरिकांवरती देखील खर्च होऊ शकला असता. आता अशी टीका अमेरिकेतील विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावरती म्हणजेच ट्रम्प प्रशासनावरती करतोय. तर मग आता पाहावं लागेल की ट्रम्प या युद्धाला किती दिवस किती महिने खेचू शकतात ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.